केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला आता पत्र आलेलं आहे। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी 31 जानेवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। राजू, अमोल, पाहतो आपण आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्या तुमच्या रेग्युलर बदल्या असतील त्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे। 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत। कारण पुढे निवडणूक असणार आहे, त्यामुळे त्यावेळी बदल्यांमुळे कुठल्या प्रकारचा अटकाव येऊ नये, कुठल्या प्रकारचं जे आहे तो वेळ जाऊ नये यासाठी जे आहे त्या बदल्या असतील 31 जानेवारीपर्यंत पूर्ण कराव्यात अशा प्रकारचे जे आहे त्या पत्र लिहून सूचना दिलेल्या आहेत। कारण निवडणूक संपूर्णपणे जे आहे त्या अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते, विशेषतः महसूल विभागातले जे अधिकारी आहेत त्यांची भूमिका महत्वाची असते। त्यांना आधीपासूनच सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते कामाला लावावं लागतात, त्यामुळे ज्या काही निवडणुका बदल्या असतील त्या 31 जानेवारीपर्यंत करून घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाने दिले आहेत। त्यामुळे कुठेतरी पाहतोय आपण निवडणुका ज्या आहेत त्या जवळ येतात का सुद्धा जे आहे ती चर्चा सुरू आहे। कारण 31 जानेवारीपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे मार्च ऐवजी फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर काही हालचाली होतात का अशी सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।